तर सीडीआरच्या मुद्द्यावरनं अंजली दमानिया यांनी सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही विषयावर लढतो, राजकारण करत नाही। सीडीआरवर प्रश्न विचारणाऱ्या सुषमा अंधारे आणि राऊतांना त्यांनी सुनावलेलं आहे। अंधारेंना दमानियांशिवाय दुसरा विषय नसतो, एका व्यक्तीनं सर्व माहिती दिली असल्याचा देखील दावा त्यांनी केलाय। आपला लढा हा भोंदू खरात विरोधात असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि पत्रकार परिषदेदरम्यान अंजली दमानिया यांना अश्रूही अनावर झाले। दरम्यान याच संदर्भात अंजली दमानिया यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। अंजलीजी, खरं तर अशोक खरातचा सीडीआरच तुम्ही समोर आणला आणि या सीडीआर मधून हे समोर येत आहे की अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन कॉल्स हे अशोक खरातला जात होते आणि खरातचेही फोन कॉल्स त्या सदर व्यक्तींना येत होते। या व्यक्तींमध्ये नेमकी कुणाकुणाची नावं आहेत आणि सोबतच या फोन कॉल्सच्या व्यतिरिक्त म्हणजे कॉल सीडीआरच्या व्यतिरिक्त एक मेसेज सीडीआर सुद्धा तुम्हाला सापडलेला आहे। किती गंभीर आहे हे प्रकरण? प्रथमतः हा सीडीआर ना मी मागितलाय ना मी प्रोक्युअर केलाय। मला एका माणसाचा 1 तारखेला मेसेज आला होता की मला तुमच्याशी बोलायचं आहे, खरात संदर्भात बोलायचं आहे। मग मी म्हटलं हां बोला। तर म्हणे नाही कॉल करू का? कॉल केल्यावर त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला नेहमी लढताना बघतो, माझ्याकडे खरातचा सीडीआर आहे, तो मला तुम्हाला पाठवायचा आहे। तर म्हणे मी माझ्या दुसऱ्या नंबरवरनं पाठवतो। आता हे सगळं माझ्याकडे फॅक्च्युअल माझ्याकडे ऑन मेसेज आहे। तर ते म्हणाले मला तुम्हाला ते डिटेल्स पाठवायचे। त्यांनी त्याच्या दुसऱ्या नंबरवरनं ते पाठवले। आता माझं कर्तव्य काय होतं? पहिलं तर ती यंत्रणांना देणं, जे मी दिलं। मग मी त्याची ऑथेंटिसिटी बरोबर आहे की नाही ती चेक केली। ती कळली की बाबा ऑथेंटिक आहे। मग मी माझ्या एका क्रिमिनल वकिलांशी बोलले की बाबा असं असं आहे, हा सीडीआर आलेला आहे, ऑथेंटिक आहे, त्याच्यात मला अमुक अमुक नावं दिसत आहेत, तर मी काय करू? हे काढणं गरजेचं आहे, कारण या लोकांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजेत। ही सगळी नावं शोधली, ज्याच्यातली मिळाली ती मी सगळी लिहिली। पण मी बघते ते अंधारेबाई रोज काहीतरी बोलत होत्या, याच्यात भाजपची अँटी CM लॉबी आहे, अमुक आहे, तमुक आहे। अरे ज्यांची ज्यांची नावं आली त्यांची मी रिपोर्ट केली, ज्यांची आली नाही ती रिपोर्ट केली नाही। ते यांना कसं आहे माहिती आहे, एक कॉन्स्पिरसी थिअरी करायची त्यांना सवय आहे, पण ते त्यांनी राजकारण बाजूला ठेवावं। माझा खरातांविरुद्ध लढण्याचा सरळ सरळ एकच हेतू होता, तो म्हणजे या माणसाला या पॉलिटिकल लोकांनी का मदत केली, का त्याला पाठीशी घातलं गेलं, का पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेत नव्हते, का झालेल्या केसेसवर त्या पीडितांचं कोणी ऐकत नव्हतं। कॅमेरामन अनिल मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।